जो जल्लोष आहे तो इथे तर पाहायला मिळतो। आपण बघू शकताय की राज्यातल्या कानाकोपऱ्यातून इथे सगळे मनसैनिक इथे आलेले आहेत। मग सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सातारा, सांगली, पुणे, विदर्भ, मराठवाडा ह्या सगळ्या पट्ट्यातून कानाकोपऱ्यातून गावागावातून मनसैनिक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि आज राज ठाकरे नक्की काय बोलणार आहे आपण पाहू शकता की अमित शहा यांच्याबरोबर राज ठाकरे यांची बैठक झाल्यानंतर संपूर्ण राज्यभर यावर चर्चा होती की मनसे आणि भाजप म्हणजे महायुतीबरोबर भाजप जाणार आहे काय, या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तरं आज त्यांना मिळणार का, यासाठी हे ऐकण्यासाठी सगळे या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघू शकतो की राज ठाकरे यांनी त्या स्टेजवरती 2 LED स्क्रीन लावलेले आहेत। मागच्या ज्यावेळी सभेच्या वेळी राज ठाकरे यांनी अशाच पद्धतीवरून LED स्क्रीनच्या माध्यमातून काही व्हिडिओ दाखवले होते आणि माहीम खाडीमधला जो दर्गा होता त्या दर्ग्याचे व्हिडिओ दाखवले होते। त्याच पद्धतीने किंवा आणखीन काही व्हिडिओ यावेळी काही वेगळे पण राज ठाकरे या LED च्या माध्यमातून राज्याला दाखवणार आहे का, काही सांगणार आहेत का, हे देखील पाहणं तेवढंच उत्सुकाचं ठरणार आहे। परंतु मनसैनिक आज मात्र गेले अनेक वर्ष हे मनसैनिक विरोधी पक्षात म्हणून काम केलं त्यांनी, आज राज ठाकरे सत्तेमध्ये जाणार आहेत का याची उत्सुकता देखील आहे। काही मनसैनिकांचं म्हणणं जसं आपण पाहिलं की ते म्हणतात की आम्ही अनेक केसेस आमच्या अंगावरती घेतलेले आहेत, फक्त आम्ही आंदोलनं केलेली आहेत, आम्ही कधी सत्तेमध्ये नव्हतो। जर राज ठाकरे पुन्हा एकदा महायुतीत जर गेले तर मात्र आम्ही विनायक, खरं तर आता राज ठाकरे हे महायुतीमध्ये सहभागी होतात की पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ हीच भूमिका घेतात हे